महापालिकांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण ठाणे महापालिकेचा आढावा घेणार आहोत। ठाण्यातील महापालिकेची निवडणूक आता केवळ राजकीय समीकरणांची नाही आहे, तर थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे। 8 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत युतीमध्ये असलेल्या भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाची ताकद दाखवणारी ही निवडणूक ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। नमस्कार, मी निकेश शार्दूल। पुढारी न्यूजच्या गुलाल महापालिकेचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। नुकताच पार पडलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीची। ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे, मात्र या शहराची ओळख आता राजकारणाचा केंद्रबिंदू अशी ठरू लागलेली आहे। शिवसेनेला एक हाती सत्ता देणारी म्हणजे पहिली महानगरपालिका ती ठाणे महानगरपालिका। ज्या वेळेला शिवसेना अखंड होती त्यावेळेला शिवसेनेची पूर्णपणे सत्ता जी आहे ती ठाणे महानगरपालिकेवरती होती आणि मित्रपक्ष म्हणून भाजप ही त्यांच्यासोबत होती। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही स्वतंत्र लढलेली होती आणि भाजप देखील स्वतंत्र लढलेली होती आणि त्यावेळेला शिवसेनेला मोठा विजय जो आहे तो मिळवता आलेला होता आणि शिवसेनेचा महापौर जो आहे तो 2017च्या निवडणुकीमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आता पाच वर्षामध्ये राजकारण बदललं, सत्ता समीकरण बदललं, त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय नेमकं घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। केंद्रात भाजपची आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेची शिवसेना ही युती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। मात्र ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय समीकरण रंगणार आहेत हे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले आहेत। सर, पालिका निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून तुम्ही सामोरं जाणार आहे, दोन्ही पक्ष कसे मिळून काम करणार आहेत? दोन्ही पक्ष ज्या आम्हाला जागा आमच्या वाट्याला येतील त्या जागांवर एकमेकाला मदत करून संपूर्णपणे महायुतीचा विजय सर्वच्या सर्व प्रभागात कसा होईल हे आम्ही पाहणार आहोत। ठाण्यावरती जर पाहिलं तर एक हाती सत्ता शिंदेच्या शिवसेनेची किंवा त्या अगोदर शिवसेनेची होती, त्यामुळे भाजप आपला पक्ष वाढवण्यासाठी किंवा आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी कशा प्रकारे काम करणार? संख्याबळ वाढवण्यासाठी म्हणजे आम्ही आधीपासून मागणी करतोच आहेत की युती झाली तर आम्हाला किती जागा पाहिजेत ते सर्व आम्ही दिलेलं आहे। पण जर वरिष्ठांकडून युतीचे आदेश आले आणि युतीत ज्या काही जागा आम्हाला दिल्या जातील त्याची मर्यादा पण आम्ही सांगितली आहे। त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ज्या मिळतील जागा त्या जास्तीत जास्त कशा निवडून येतील हाच आता आमच्याकडे प्रयत्न करण्याचा भाग आहे। अन्य ठिकाणी अजून आम्हाला अंतिम काही निर्णय दिलेला नाही आहे। आज एक आमची बैठक झाली प्रदेशात, परंतु नेमक्या किती जागा लढवायच्या, किती जागा आपल्याला युतीत मिळणार आणि नेमकं काय करायचं याबाबत कुठलीही अंतिम अजून सूचना मिळालेली नाही। त्यामुळे नेमक्या सीट कुठल्या लढवणं आणि काय करणं याबद्दल काही भाष्य करणं सध्या योग्य नाही। भाजपने जर स्वबळावर निवडणुका लढण्याची जर तयारी केली तर किती बळ मिळू शकतं भाजपाला ठाण्यामध्ये? नाही, स्वबळावर लढवायच्या का नाही लढवायच्या हा सर्वतोपरी निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेशाध्यक्ष यांचा आहे। परंतु आमची तयारी सुरुवातीपासून आहे, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही अर्ज घेतलेत, आमच्याकडे उमेदवार आहेत, आमच्याकडे उमेदवारांची वानवा नाही। निवडून येणं हे निवडणुकीला उभं राहिल्याशिवाय कसं कळणार? कोणीतरी निवडून आले तर कधीतरी नसते तर निवडून आले ना। आता मी 29 वर्षी नगरसेवक झालो होतो ठाणापूर्व चेंदणी कोळीवाडा प्रभागातनं, तेव्हा मी नव्हतो, मला तिकीट मिळालं, मी निवडून आलो। आता मला बघून एखादा बोलला हा काय निवडून येण्याला तिकीट देऊ नका, पण मी आलो ना। माझ्यासमोर 2 सिटिंग नगरसेवक पडले तेव्हा, एक काँग्रेसचे दिलीपजी नाकवा दिवंगत सक्षम होते आणि प्रकाशजी कोटवानी त्यांची मिसेस नगरसेविका होती, यांच्या मतांचं विभाजन झालं, मी निवडून आलो। मी काय मोठा शहाणा होतो असं नाही, पण मग जी काय मतं मला पडली त्यात माझी सीट आली। तर त्याच्यामुळे सीट येणं वगैरे हा भाग वेगळा आहे। भारतीय जनता पार्टीकडे पुरेसे उमेदवार आहेत। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। गेली अनेक वर्ष शिवसेनेचा झेंडा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतरही देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक नगरसेवकांनी प्रवेश केलेला पाहायला मिळाला आणि आत्ताचं संख्याबळ पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडे नगरसेवकांचं संख्याबळ जास्त आहे। त्यामुळे आता येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांचा आकडा वाढवण्यासाठी किंवा पुन्हा सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचा कशा प्रकारे प्रयत्न असणार आहे यासाठी आपल्यासोबत आहेत शिंदेच्या शिवसेनेचे सचिव राम रेपाळे। सर, काय सांगाल,
एकीकडे एक हाती सत्ता शिवसेनेची ठाणे महानगरपालिकेवरती पाहायला मिळालेली आहे। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना म्हणजे आपला पक्ष एकत्रितरित्या काम करणार आहे, मात्र महापौर तुमचाच बसावा यासाठी कसे प्रयत्न केले जाणार? धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे संपूर्ण ठाणेकरांना माहीत आहे। गेले 30-35 वर्ष ठाणे महानगरपालिकेवर एखाद दुसरं वर्ष सोडता सातत्याने शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे आणि तो तसाच डौलाने फडकवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज झालेलो आहोत। आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही निवडणूक लढत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचा भगवा सर्व महापालिका 29 महापालिकेवर फडकवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही सर्वजण कामाला लागलो, एक दिलाने कामाला लागलेलो आहे। आपण बघताय शिवसैनिक आणि भाजपाचे सगळे कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागलेले आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचा तर विचार करण्याची गरज नाही आहे। एकदम स्वच्छ एकदम समोर चित्र आहे की शिवसेनेच्या 81 जागा सिटिंग आहेत आत्ता, जे प्रवेश झाल्या सगळे, आणि भाजपाचे पण आहेत आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चेची सुरू आहे आणि 110% आमची युती होते आणि आम्ही सर्व एक दिलाने काम करून महायुतीचा भगवा या ठाणे महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आणि आमची बांधिलकी जनतेशी आहे। त्याच्यामुळे कोणी काही म्हटलं तरी ठाणेकर हे आमच्याच बरोबर आहे, कारण आम्ही कधीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही। 24/7 आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या शाखेमध्ये, कार्यालयात येणारा माणूस जाताना हसतच गेला पाहिजे, हे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाळतो आहे आणि त्याच्यामुळेच ठाणे महानगरपालिकेवर भगवा हा असाच फडकत राहणार। गेल्या वेळेपेक्षा जास्त संख्येने शिवसेनेचे आणि भाजपाचे नगरसेवक ह्या सभागृहात जाणार आहेत आणि ठाणेकरांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। सर, आपण जर पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। ठाण्यात देखील महाविकास आघाडी एकत्रितरित्या काम करणार, त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची सेना असेल, हे तिन्ही पक्ष एकत्रितरित्या काम करणार आहे। कुठेतरी काय फरक पडेल असं वाटतं? वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, कोणी कुठे आघाड्या झाल्या काही झालं तर ठाणेकरांना काही फरक पडत नाही। काम करणारे कोण आहे ठाणेकरांना माहीत आहे। त्याच्यामुळे मी जसं सांगितलं, महायुतीचा भगवा या ठाणे महापालिकेवर डौलाने फडकणार आहे। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष जो आहे तो आता कामाला लागलेला आहे, मात्र ठाणेकरांच्या नेमका मनात काय आहे, काय त्यांच्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विविध क्षेत्रातील हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत। नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ। अगोदर स्थानिक पत्रकार आपल्यासोबत आहेत। सर, 2017ची निवडणूक पाहिली आणि आता ही निवडणूक, किती फरक वाटतं आणि काय समीकरण आत्ता जुळून येऊ शकतं असं वाटतं? 2017 आणि आता 2026ची जी येते निवडणूक, यात बरंच पुलाखालून बरंच काही पाणी वाहून गेलेलं आहे। जागा तेवढ्याच आहेत, प्रभागही तसेच आहेत, म्हणजे 4चा प्रभाग अशाच निवडणुका होत आहेत। पण शिवसेना हा सत्तेत असलेला पक्ष, पण आता ह्याच्या ओघामध्ये भाजप देखील प्रबळ झालेला आहे। त्यामुळे दोघांमध्ये युती होते की नाही त्यावर बरीच काही गणितं अवलंबून आहेत। ठाणे महापालिकेत एकूण 131 जागा आहेत आणि संख्याबळ सत्तेसाठी 65 ते 66 इतकं असणार आहे आणि शिवसेना तेवढी शक्तिमान आहे, तशीच आता भाजप देखील प्रबळ झालेली आहे। त्यामुळे दोघात आता युती होऊन कसं होईल, आणि ठाणेकरांच्या अपेक्षा म्हणाल तर ठाणेकरांना तलावांचे ठाणे ही संकल्पना परत तशीच हवी आहे। निसर्गरम्य ठाणे परत तसं, वाढत्या नागरीकरणात इमारती वाढत आहेत, त्या मानाने मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे। त्यामुळे आता येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी यावर विचार करावा। पण जर युती झाली तर काय फरक पडू शकतो, आणि जर दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना जर वेगवेगळे जर लढले तर नेमकं काय समीकरण समोर येईल? वेगवेगळे लढले
तरी दोघांचीच सरशी असणार आहे. कारण काय दोघांनी आता नगर परिषद निवडणुकीतही तो करिश्मा दाखवलेला आहे. कारण लोकांना काहीतरी विकास हवा आहे, शाश्वत विकास हवा आहे. ही संकल्पना सध्या सगळीकडे रूढ झालेली आहे. त्यामुळे विरोधक किती जरी आदळआपट केली तरी नाही म्हटलं तरी सेना मनसे बऱ्यापैकी आता लढत देण्यासाठी मैदानात उतरलेली आहे. ज्या पद्धतीने राजकीय समीकरणं होत आहेत, घडत आहेत, बिघडत आहेत, त्यामुळे आता मनसे लोकसभा विधानसभा यामध्ये मनसेचे उमेदवार उभे होते, त्यांच्या मतांचा टक्का बघा आणि उबाटाच्या मतांचा टक्का बघा. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याही मतांचा टक्का बघा. जर ठाण्यामध्ये ह्या दोन भावांची ताकद एकत्र जर आली तर ज्या ठिकाणी निर्णायक मतांचा गट्टा आहे तो उबाटाच्या गळ्यात पडण्यासारखा आहे. त्यामुळे हे दोन भाऊ नाही सरशी झाली तरी देखील ठाण्यामध्ये टफ फाईट देऊ शकतात. एवढं मनसेचंही ठिकठिकाणी मतदार टक्का जो आहे वाढलेला आहे, उबाटाचा आहेच. त्यासोबत या निवडणुकीमध्ये दलित मतं आणि मुस्लिम मतं ही निर्णायक मतं ठरणार आहेत. मग त्यांना BJP म्हणा किंवा शिंदे शिवसेना गट म्हणा आपलेसं करून घेण्यात यशस्वी ठरतायत की राष्ट्रवादीच्या पारड्यात पडतायत की आघाडीच्या पारड्यात पडतायत हे पाहणं जास्त गरजेचं आहे. उबाटा शिवसेना जी आहे आज त्यांच्याकडं त्यांचं जे पारंपरिक आणि 40 वर्षापासून जोपासलेला धनुष्यबाण नाही आहे, तो धनुष्यबाण जो आहे एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे जी जुनी मतदार आहेत त्यांच्यामध्ये गफलत होण्याची शक्यता आहे. मात्र तरुणांमध्ये आता जवळपास सगळं स्पष्ट आहे की कुणाची युती आहे कुणाची नाही ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामध्ये पूर्वीपासून शिवसेना एकसंघ असताना देखील शिवसेनेचंच वर्चस्व होतं आणि त्याच्या अग्रभागी एकनाथ शिंदेजी होते. मात्र ही पडलेली फूट आता वातावरणावर बदलणारे मतदार आणि निष्ठावंत मतदार, प्रत्येक पक्षाचा एक मतदानाचा टक्का हा निष्ठावंत असतो. चिकन मटन दारू यावर न फिरणारा. त्यामध्ये आता किती भर पडते, सहानुभूती मिळते का? कारण उबाटाकडे आज काहीही शिल्लक नाही. ज्या 25 वर्ष ठाण्यावर राज्य गाजवलं अशा पक्षाचं सर्व काही कायदेनिहाय चौकटीत काढून घेतल्यानंतर जे निष्ठावंत आहेत या अन्य शिवसैनिक आहेत त्यांची सहानुभूती यांना मिळते का? कारण विधानसभा लोकसभा हा वेगळा भाग आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे इथल्या स्थानिक समस्यांवर यापूर्वी ते लढले एकत्रित असताना, ते आता वेगवेगळे झाल्यानंतर कशा पद्धतीने लढतायत. ठाण्याचा विकास होतोय की भकास होतोय, ठाणे हे वाहतूक कोंडीत अडकतंय की वाहतूक कोंडीतून मुक्त संचार करतायत, या सगळ्या गोष्टींवर आणि ठाणेकरांच्या दृष्टिकोनातून हे मतदान यावर्षी होणार आहे. त्यामुळे निश्चित सांगता येत नाही की कोण सरशी ठरेल आणि कोण उलटा पडेल. सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा एक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी बोलू शकतो. ठाणे शहराला पुणा मुंबई जवळजवळ त्यांचा एवढा 150 वर्षाचा आपल्याला शैक्षणिक इतिहास आहे. BJ हायस्कूल 1870-72 साली झाली. 1892 साली मोहविद्यालय स्थापन झालं. त्याच्यानंतर ह्या 19-20व्या शतकामध्ये मग समर्थ सेवक मंडळ काय किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटी ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. आज त्यांना 100 वर्षाची परंपरा आहे. आमचे सरस्वती मंदिर ट्रस्ट ही आता 75 वर्षाची होईल. मला आठवतं आहे की 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि शालांत परीक्षा झाली तेव्हा ती परीक्षा शालांत बोर्ड हे संपूर्ण महाराष्ट्राकरता एकच होतं आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या ठाण्याचा हेमू प्रधान पहिला आला होता. आता डॉक्टर हेमचंद्र प्रधान आत्ता नुकतेच निर्वतले, पण त्यांनी इतिहास घडवला की महाराष्ट्रातील पहिले 10वीच्या SSC बोर्डात आलेले पहिले तेव्हा जून महिना होता आणि जून महिन्यामध्ये अख्ख्या ठाणेनी दिवाळी साजरी केली होती. तर तो उत्साह बघितला, तो शैक्षणिक वातावरण बघितलं, त्याचीच परंपरा आज चालू आहे. आज जवळजवळ म्हणजे तेव्हा 20,000च्या स्वरूपात असलेलं ठाणं आज जवळजवळ 20 लाखाच्या वरती गेलेलं आहे. विद्यार्थी संख्या वाढलेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये शाळांची पण संख्या वाढलेली आहे.
असा होतो मग प्रश्न असा आहे ना की ज्या काही शाळांच्या संख्या वाढल्या आहेत, जे मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम म्हणजे विविध माध्यमं आहेत, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, सेल्फ फायनान्स म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. जे काही संपूर्ण भारतामध्ये आहेत त्याचं थोडंफार प्रतिबिंब हे ठाणे शहरात पण दिसते की शिक्षणावरचं खर्च आणि त्याच्यातून मिळणारा आपल्याला काही मिळतं, किती मिळतं हे जर बघितलं तर त्याचं थोडंसं निराशजनक स्वरूप होतं की आज शिक्षणावर खर्च हा 60% करावा अशी अपेक्षा आहे. ठाणे महानगरपालिकेचं एवढं प्रचंड बजेट आहे, पण माझ्या मागचं मी जेव्हा 2017 का 18चं बजेट बघितलं होतं तेव्हा 108 कोटीचं शिक्षणावरचं बजेट होतं. त्याच्यातले जवळजवळ 80-82% हे फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पगारावर खर्च होत होते. आणि त्याच्यानंतर मग शाळांची दुरुस्ती किंवा काहीतरी मोठा कॅपिटल म्हणजे काहीतरी मोठा प्रोजेक्ट सुरू करायचा. प्रत्येक कमिशनर नवीन आला की तो काहीतरी वेगळा प्रकल्प सुरू करतो की तो नंतर बंद पडतो, त्याचं पुढे काय होतं. तर गुणवत्ता वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने इतकं कर्तव्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे प्राथमिक शिक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेची ही प्रामुख्याने जबाबदारी आहे. नुसतंच पैशाचं नाही आहे, तर त्यांनी ती सामंजस्याने केलेली पाहिजे की शिक्षकांना कामं किती द्यायची अशैक्षणिक. सगळ्यात प्रथम हीच गोष्ट सांगता येईल की ठाणे महापालिका एक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि आत्तापर्यंतचा मी जन्माला आल्यापासून मला दिसतं आहे की ठाणे महापालिकेचा फक्त भूभाग वाढवायच्या मागे आणि त्याच्यातल्या कृत्रिम उपभोगाच्या साधनं वाढवायच्या मागे लागली आहेत. पण ठाणेकरांच्या मूलभूत समस्या सोडवायला अगोदरचे पण राज्यकर्ते कमी पडले आणि आत्ताचे पण कमीच पडतात आहे. आणि याचं कारण काय यांचा दूरदृष्टिकोन पाहिजे असो. विकासासाठी नुसती जनसंख्या वाढणार आहे हे बघून त्यांच्या सुविधा कशा पुरवल्या जाईल. कारण का आज ठाणे महापालिकेची सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या जर 25 लाख झाली आहे तर त्या 25 लाख लोकांचं जे सिवेजचं पाणी जाणार ते कुठे जाणार? खाडीत. आज जर खाडी ही ठाणे शहराला भेटलेलं एक मोठं नैसर्गिक वरदान आहे. आज रामसर दर्जा भेटला ठाणे खाडीला, पण त्या ठाणे खाडी परिसराची निगा राखली जाते का? ह्याच्या संदर्भात काही कुठलं धोरण आखलं गेलं आहे का? हे आखलं नाही आहे. ज्या वाढलेली लोकसंख्या या संदर्भात फक्त ज्या लोक उतरतात रस्त्यावर त्याच्यानंतर ते चांगल्याप्रमाणे येऊ शकतात का ठाणे शहरात? म्हणजे ठाण्याला जेव्हा एक 25 वर्षापूर्वीचा काळ होता तर ठाण्यातल्या सगळ्या गावातली म्हणजे या ठाणा सगळं गावांचं होतं. म्हणजे एवढी गावठणं होती आणि त्यांचं बांधलेलं हे शहर होतं. तेव्हा तिकडचा कोलशेतचा वडवलीचा एक मुलगा शाळेत जेव्हा यायचा ना तो 20 मिनटात ठाणे शहरातल्या शाळेत जायचा. तो MS हायस्कूलला जायचा, तो न्यू इंग्लिश स्कूलला जायचा, तो भारत हायस्कूलला इंग्लिश मिडियमला जायचा. तो 20 मिनटात जायचा. आणि आता त्यांच्या घरात 5 गाड्या असतील पण तो इथे 3 तासात पण पोहोचू शकत नाही. म्हणजे आपण रस्ते वाढवले, फ्लायओव्हर वाढवले, बेसिक ज्याचं म्हणजे तो सांगू शकतो की अरे मी शाळेत जायचो मुलाला घेऊन तर त्याला लाज वाटते की मी अरे 20 मिनटात जायचो आणि माझे वडील पण यायचे ना सोडायला, आम्हीच आमचे मित्र जायचो. म्हणजे एवढं सुशिक्षित आणि एवढं चांगलं वातावरण होतं आणि नैसर्गिक संपत्तीने भरलेलं ठाणे शहर होतं. तलावांचं ठाणे शहर, गावांचं ठाणे शहर. म्हणजे जे बोलतात ना की मुंबईची लोकं बघायला यायची ठाण्यात की एवढी नैसर्गिक संपदा, एवढंचं जंगल असेल, खाडी किनारा असेल, एवढी भूभाग आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या गोष्टी ठाणे शहराला लाभलेल्या, पण त्याचं आपण माती केली. कारण का आपण साध्या सुविधा पोचू शकलो नाही. आजच घ्या ना, आपल्याकडे आणलं का जातं आहे की डेव्हलपमेंट प्लॅन आणला जातो, पण डेव्हलपमेंट प्लॅन बनवताना तिकडच्या स्थानिकांना विचारलंच गेलं नाही जातात. आज ही ठाणे शहर बनलं त्याच्यासाठी होती ही गावठणं आणि ही सगळ्या गावांचं मिळालेलं हे शहर आहे. आजपर्यंत देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य भेटून, पण विकास नियंत्रण नियमावली या गावांसाठी कधी बनलीच नाही की जी अधिकृत गावं आहेत, ह्यांच्या सनद आहेत, ह्यांच्या जागा जमिनी अधिकृत आहेत. त्या अधिकृत घरांना जर रिपेरिंग करायची वेळ आली तर ते रिपेअर करू शकत नाही कारण का त्यांच्यासाठी DCR बनले नाहीत. म्हणजे एवढी लांछनास्पद गोष्ट आहेत राज्यकर्त्यांकडे. जर तुम्ही UDCPR जो बनवलेला आहे त्यात पण आता आम्ही टाकलं आहे. म्हणजे आम्ही एवढे प्रगल्भ झालो, तिकडच्या त्या गावातल्या लोकांनी एवढे प्रगल्भता दाखवली की त्यांनी DCR बनवले 3 प्रकारचे की कुठल्या गावात कुठला DCR चालू शकतो. म्हणजे शहरात आणि ते DCR त्यांनी बनवून ठेवले आहेत, पण ते फक्त धुळकात पडले आहेत. शासनाच्या कमिटीला त्याच्याकडे वेळ द्यायला वेळ नाही आहे. स्मार्ट सिटी किती झालं आहे ठाणं हा मुळात मोठा प्रश्न आहे. कारण जसं गिरीशनी उल्लेख केला की स्मार्ट सिटीचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा केंद्र सरकारने लादलेलं आहे, पण ते स्मार्ट सिटीचा उपयोग किंवा वापर करताना हम करे सो कायदा. म्हणजे एखाद्या नगरसेवकाला किंवा एखाद्या राजकीय नेत्याला वाटतं की
माझ्या प्रभागात हे असावं, पण ती तिकडे आवश्यकता आहे का की मागे एका आमदारांनी अशी 3 स्विमिंग पूल ऑलिम्पिक लेवलचे माझ्या प्रभागात. अरे एक ऑलिम्पिक लेवलचा स्विमिंग पूल सांभाळताना नाकी न येतात. बरं जो आहेत त्यांची अवस्था काय, एक ऑक्सिजन म्हणजे पाणी जलतरण तलावात जे काही पाणी असतं ते क्लोरीननी हे केलं असतं. पण ठाण्यात पहिला प्रकल्प होता ठाण्यातला की हवेतलं ऑक्सिजन शोषून पाणी शुद्ध केलेला, पण तो प्रकल्प महापालिकेने स्वतःकडे नाही ठेवला, तो खाजगी संस्थेला दिला. आणि प्रकल्प बांधून जो सांभाळत होता तो स्वतः या बाबतीतला तज्ज्ञ होता, पण आता तसं राहिलं नाही. हीच गोष्ट इतर ह्याची जवळपास काही कोट्यावधी रुपयांचं ट्रेनिंग सेंटर ठाणे पूर्वेला पडू नये. असंच हे माझ्या वॉर्डात किंवा माझ्या प्रभागात हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे, हे असंच चालू आहे. म्हणजे आलं माझ्या मनात की बांधलं आहे, आणि ती सगळ्या वस्तू कोणाच्या ताब्यात आहेत, तर राजकीय नेत्यांच्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाणे महापालिकेवरती गुलाल नेमका कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सतीशसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.